नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात धुळे मराठी पत्रकार संघातर्फे निषेध व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन सादर। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे, किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले आहेत। किरण ताजणे यांना उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्या वतीने तीव्र निषेध करीत हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र हल्ले करणाऱ्यांचा हल्लेखोरांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। चला निषेध असो या गुंडांचा काल नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे यांच्यासह किरण ताजणे यांच्यावर जो गाव गुंडांनी हल्ला केला, हा नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणार आहे। या ज्या पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अहोरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्याचे गोळा करण्याचं वृत्त संकलन करण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे। त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवांतर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी मी त्यांना विचारणा केली या संदर्भात। त्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आली आहे। त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो। कारवाई करण्यात यावी आणि कठोर त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही त्यांचे सर्व निषेध करत आहोत। निवेदन देण्यात वेळी धुळे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, मिलिंद बैसाणे, पंकज पाटील, राजेंद्र सोनार, ग्रेट हिंदुस्तानचे खाटीक अनीस सर, वीरेंद्र मोरे, साहेबराव बागुल, रवींद्र नगराळे, फरीद अन्सारी, रूपक बिरारी, पंकज पाटील, सय्यद मुबश्शीर, मनीष मासोळे, सुनील पाटील, प्रकाश शिरसाट, दीपक शिंदे, पुरुषोत्तम पाटील व समस्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळेचे सर्व पत्रकार बांधव हजर होते।